name. Then second query, to get the list of databases. All of you please answer. Yes, sir. Second Show query, database. show databases. Then third query, to select the particular database from that. What is the query? Use database name. Use database name. After that, what is the query? To create or get the list of tables. Show tables. Show tables. Then what is the query? To create a simple table. Create tables. Table name Create table name. inside the In bracket, bracket. attribute. column. First column name, first data type, comma, second column name, second data type. Second data type. Then we are create the table with Primary key. primary key. How? Primary key. What is the query? Create Create table. Create table. table name. Create table name in bracket. Okay. Column. First column name. First First column name, column data type, first Data data type, type, second second column column name, name, second data type, primary 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 key. key. Okay, bracket complete. Then how many primary key we can declare in a single table? only one. Only one. Only one. We can declare the single primary key. So if you want to make the some other columns as a same like that of primary key, then what to do for that? Unique key. We have to Unique apply key. what? Unique key. We have to apply unique key. Okay. So create table name in bracket, first column name, first data type, primary key, comma, second column name, second data type, unique key. That's the story we have worked out. That's the story we are executed. Now what the next story we have to do? What the next story we have to execute now? So see guys, to go for its execution, now we want to go to create a table with auto incremented column. ओके, मला जो टेबल क्रिएट करायचा आहे आता तो ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलमचा क्रिएट करायचा आहे. ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम काय आधी समजून घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम? सो सी इफ लेट्स से let me explain you diagrammatically what is mean by auto incremented column. ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे एक टेबल आहे. ओके, सेकंड अँड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. सपोज दिस टेबल, आपण याला नाव देतो रोल नंबर. ओके, जस्ट नेम इट ॲज अन रोल. याला नाव देतोय आपण नेम. ओके, अँड देन वी नेम इट ॲज अन कॉन्टॅक्ट. ओके, सो वॉट द थिंग, आता मला करायचं काय पहा, मला फक्त नेम इन्सर्ट करायचं आहे, समथिंग लाईक दिस वन, आणि मला कॉन्टॅक्ट नंबर इन्सर्ट करायचा आहे. परत नेम इन्सर्ट करायचं आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर इन्सर्ट करायचा आहे. तर माझं म्हणणं असं आहे की हा जो रोल नंबर नावाचा मी कॉलम याच्यामध्ये घेतला आहे, जसं मी नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर इनपुट दिला तसं ऑटोमॅटिकली याला 1 नंबर आला पाहिजे. परत याला इनपुट दिलं, परत याला 2 नंबर आला पाहिजे. परत मी थर्ड रेकॉर्ड घेईल, थर्ड रेकॉर्ड घेतलं, इथे मी परत तिसरं रेकॉर्ड एंटर केलं, परत याला ऑटोमॅटिक 3 नंबर आला पाहिजे. तर जसे जसे माझे रेकॉर्ड्स वाढत जातील, ओके, तसं काय झालं पाहिजे, तसे माझे इकडल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वाढत गेल्या पाहिजे. एम आय क्लिअर? क्लिअर का? Yes, sir. Yes, sir. सो वॉट द थिंग, जशा माझ्या रेकॉर्ड्सचा काउंट वाढेल तसा माझा इकडला हा कॉलममधली व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढेल. याला म्हणतात ऑटो इन्क्रीमेंटेड कॉलम. आता कुठे यूज केला जातो? फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी तुम्हाला काय देते? एनरोलमेंट नंबर देते ना, Yes, sir. आणि तो युनिक असतो, बरोबर, तो रिपीट होत Sir. नाही. जो तुम्ही एनरोलमेंट फॉर्म सबमिट केला, तुमचा फॉर्म सिस्टममध्ये टाकल्यानंतर इमिजिएटली तुमच्या नंतरचा जो असतो त्याचा पण फॉर्म सिस्टममध्ये टाकला जातो. त्याला लगेच तुमच्या नंतरचा आय डी किंवा नंबर अलॉट होतो, बरोबर? असं नो? Yes, sir. ओके ना? Yes, sir. सो Yes, sir. व्हॉट Yes. वी कॉल इट ॲज अँड, याला आपण काय म्हणतो? यालाच आपण ऑटो इन्क्रीमेंट म्हणतो. ओके, याला आपण काय म्हणतो? याला आपण ऑटो इन्क्रीमेंट असं म्हणतो. क्लिअर? ओके, सो हा जो ऑटो इन्क्रीमेंट आहे, हा जो ऑटो इन्क्रीमेंट आपल्याला वर्कआउट करायचा आहे, तो कसा वर्कआउट केला जाईल, कुठल्या वेनी वर्कआउट केला जाईल, वी हॅव टू जस्ट थिंक अबाउट दॅट. ओके, हा जो ऑटो इन्क्रीमेंटेड आहे
हा कुठल्या वेनी वर्कआउट केला जाईल, कसा क्रिएट केला जाईल. नाव आय वॉन्ट टू राईट डाऊन द क्वेरी. So how we can go for the execution of simple thing, that is auto incremented column. Okay, auto incremented column, how it just going to be work out, how just it's going to be executed. आता मी परत use mydb 567, I think this one is the database, or let me check which database we are work out yesterday. मी इथे लिहितोय show databases. आपल्याला आता क्वेरी लिहायची आहे कशासाठी, टू क्रिएट अ टेबल विथ ऑटो इन्क्रिमेंटेड कॉलम. आय थिंक मी 768 नावाचा काहीतरी डेटाबेस वापरला होता. हां 678, हां 768 678. ओके, हां नाव लेट्स मी यूज दॅट वन, यूज mydb 678. हां नाव सॉरी यूजचं स्पेलिंग चुकलं आहे. यूज mydb 678. नाव वी हॅव टू राईट डाऊन हिअर शो टेबल्स. मी इथे लिहितोय शो टेबल्स. हां आता युजर डेटा 1 नावाचा हा सिम्पल टेबल होता, हा प्रायमरी की आणि हा युनिक कीचा. नाव आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल विथ ऑटो इन्क्रिमेंटेड कॉलम. कसा क्रिएट करेल पहा, क्रिएट टेबल नेम लेट्स से यूजर डेटा 3 in bracket we have to write down UID, name of column, then integer, then auto underscore increment, auto underscore increment, just write down primary key. ओके, काय म्हणतोय मी, हा जो पहिला कॉलम आहे हा UID नावाचा कॉलम, हा मला ऑटो इन्क्रीमेंट करायचा आहे. हां UID नावाचा कॉलम हा मला ऑटो इन्क्रीमेंट करायचा आहे. सो आय जस्ट राईट डाऊन इंटीजर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट प्रायमरी की, कॉमा नेक्स्ट आय एम राईट डाऊन हिअर नेम varchar in bracket 900 comma email varchar again 900 bracket complete semicolon. सर्व एरर नाही द्यावं 900 आला. इथे प्रायमरी की थोडी दिली आहे मी याला. ओके. क्लिअर गाईज, काय क्वेरी लिहिली लक्षात आली आहे. क्रिएट टेबल युजर डेटा 3 UID इंटीजर ऑटो अंडरस्कोर इन्क्रीमेंट प्रायमरी की. UID इज व्हॉट, UID is nothing but the name of column. Integer means what, I declared this as an integer. Auto underscore increment means what, automatically it will be incremented. And next we want to write down primary key. What is the meaning of primary key, I just want to declare it as an primary key. Then we have to write down here name, second column name varchar 900, email, third column name varchar 900. So if I describe this table, what the thing we are getting now, just we are getting UID, name and email. Okay, UID, name and email. Simple story we have to work out, simple story we have to execute. Okay, if you want to create a table, how we can create the table, you have to write down the query create table user data 3 in bracket first column name UID integer auto underscore increment primary key comma second column name varchar 900 comma third column name again varchar 900. So we are just getting the data like this one. Am I clear guys? Yes, sir, clear. Cleared all of you? Okay, Yes. so likewise the story we have to work out, likewise the story we have to execute. So just we can describe this one like user data 3 and we can work out. Am I clear now? Yes, sir, clear. ओके, आता ऑटो इन्क्रिमेंटेड कसा काम करेल पहा. मी याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतो. इन्सर्ट इनटू टेबल नेम लेट्स से युजर डेटा 3 इन ब्रॅकेट आय वॉन्ट टू इन्सर्ट द डेटा इनटू नेम अँड ईमेल. मला दोघांच्याच व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आहेत, मला पूर्ण टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या नाही आहेत. सो आय राईट डाऊन नेम कॉमा ईमेल bracket complete values in bracket first column value I write down ibase comma second column value I am going to write down, let's say it is an what, email ibase@gmail.com. okay, same kind of story we have worked out. Do the semicolon, enter, see. okay, so परत एक रेकॉर्ड इन्सर्ट करतो, परत इथे ibase ला चेंज करतो. okay, simple logic is there to go.
Okay, and then going to be write down. Now we want to just check. Select star from user data 3 semicolon. See, आता पहा मी 2 कॉलमच्या व्हॅल्यू इन्सर्ट केल्या आहे, नेम आणि ईमेलच्या. बट व्हॉट इट डज, इट विल इन्सर्ट द व्हॅल्यूज ऑफ UID ऑटोमॅटिकली. Am I clear? Cleared all of you? Yes, sir. Yes or no? Yes, sir. समजलंय का काय केलं आहे आपण? सिम्पल लॉजिक लिहिलं आहे, सिम्पल वेने एक्झिक्यूट केलं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर डेटा 3 and we are just work out for its execution. Am I clear? Yes, sir. Okay, execute it fast. करा execute, करा workout यार. Workout with creating the different kinds of table. First table we are created simple table. Second table we are created table with primary key. Third table we are created table with primary and unique key. Fourth table we are created table with auto incremented column. Now what the next story we have to do? We just want to work out with the execution of insert query. Now we just want to go for the execution of insert query. We just want to perform insert operation right now. So how we can perform the insert operation, how we can work out for insert operation. See, आता जसं हा जो यूजर डेटा नावाचा टेबल आहे, समजून घ्या, लक्ष द्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, यूजर डेटा नावाच्या टेबलमध्ये किती कॉलम आहेत? हाऊ मेनी कॉलम्स आर देयर? 3 column. 3 columns. 3 columns. 3 columns. Is it? की 2 कॉलम? 3 columns. 2 columns. ओके, 3 कॉलम्स कुठले कुठले? User ID, name and email. User ID, name and email. Check this user data. I am asking for user data. I describe this user data. This one is the structure of user data. So how many columns are there? 2 columns. Okay. 2 sorry. 2 columns. First is name and second is Name. Email. email. First one is name and second one is email. These 2 columns we have. Okay, and I want to insert the data into the complete table. मला जो डेटा इन्सर्ट करायचा आहे तो कंप्लीट टेबलमध्ये इन्सर्ट करायचा आहे. सो व्हॉट इज द क्वेरी आय नीड टू राईट डाऊन फॉर दॅट? व्हॉट इज द क्वेरी आय नीड टू वर्कआउट फॉर दिस वन? सो फॉर दॅट पर्पज आय एम जस्ट गोइंग टू बी राईट डाऊन हिअर insert into user data in bracket, insert into user data in bracket, sorry, we have to insert a data into the complete table now. Insert into user data values in bracket, first column value, let's say ibis, comma second column value ibis@gmail.com. okay, bracket complete, semicolon. Insert into user data values in bracket, first column value ibis and second column value ibis@gmail.com. okay, so likewise the story we have to work out, likewise the story we have to execute. Now if I write down select star from user data, what is the output we are getting? See, am I clear guys? Yes, sir. Okay, now Yes, sir. so here select star from user data, name comma email. We are just write down here ibis@1234. It is an this values of email I pass and this is the name I pass. So we are just write down here name and here we are write down the email. Am I clear? And what is the query for that? Insert into table name values, first column value comma second column value. Insert into table name values in bracket, first column value comma second column value. Clear? Yes, sir. Okay, so try to execute. Go fast. Your turn. Go fast.
once it is done. चलो डन गाइस. Yes, sir. Done. So what the story we have worked out here? Here we are just insert the data into the complete table. Here we are just insert the data into the complete table. Now what I want to do? I want to insert the record or data into particular column. Okay. मला काय करायचं आहे? इथे डेटा जो इन्सर्ट करायचा आहे तो पर्टिक्युलर कॉलम मध्ये इन्सर्ट करायचा आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू इन्सर्ट द व्हॅल्यू ऑफ ईमेल ऑनली. व्हॉट आय वॉन्ट टू डू, आय जस्ट वॉन्ट टू इन्सर्ट द व्हॅल्यू ऑफ ईमेल ऑनली. मला इथे ईमेलचीच व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे, नेम इन्सर्ट करायचं नाही आहे. फर्स्ट क्वेरी वी आर राईट डाऊन टू इन्सर्ट द डेटा इन टू द कम्प्लीट टेबल. टू इन्सर्ट द डेटा इन टू द कम्प्लीट टेबल. नेक्स्ट थिंग यू हॅव टू राईट डाऊन टू इन्सर्ट द डेटा इन टू पर्टिक्युलर कॉलम. एम आय क्लिअर? काय करायचं लक्षात आलंय? सो व्हॉट इज द क्वेरी? फॉर दॅट पर्पज यू राईट डाऊन इन्सर्ट into table name, let's say user data in bracket. ज्या कॉलम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे, लेट्स से आय वॉन्ट टू इन्सर्ट द व्हॅल्यू इन ईमेल. ओके, आय राईट डाऊन हियर इन्सर्ट into user data email values in bracket, just simply write down here ibase 11. Okay, ibase 11, do the semicolon and enter. Okay, so let's see what is going to be inserted. So see here what we are getting. आपण काय केलंय, फक्त एकाच कॉलमची व्हॅल्यू इन्सर्ट केली आहे. वी आर जस्ट इन्सर्टेड द व्हॅल्यू ऑफ सिंगल कॉलम. ओके, इफ यू आर इंटरेस्टेड टू, जसं की फॉर एक्झाम्पल आता याचा यूज कुठे होईल बघा. when we are going for the execution of when we have near about 10+ columns. ओके, जर आपल्या डेटाबेसच्या टेबलमध्ये 10+ कॉलम्स असतील and at 10+ columns we want to utilize, among them we just want to utilize 5 column. म्हणजे 10 कॉलम असतील आणि 10 पैकी मला 5च कॉलम पाहिजेत. 5च कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे. सो इन दॅट केस वी कॅन यूज दिस क्वेरी, इन्सर्ट इंटू युजर डेटा कॉलम नेम 1, कॉलम नेम 2, कॉलम नेम 3, व्हॅल्यूज इन ब्रॅकेट अगेन फर्स्ट कॉलम व्हॅल्यू कॉमा सेकंड कॉलम व्हॅल्यू कॉमा थर्ड कॉलम व्हॅल्यू अँड सो ऑन. एम आय क्लिअर? Yes, sir. Okay na. So likewise the thing we have to work out and likewise the thing we have to execute. Okay, यावेळी हे वर्कआउट करतो, यावेळी एक्झिक्यूट करतो. सो एक्झिक्यूट फास्ट. जसं मी याच्या आधी ऑटो इंटरमिडिएट कॉलममध्ये 2 कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केल्या, फर्स्ट वन अँड सेकंड वन. सेम वे यू कॅन राईट डाऊन. मग तुम्हाला जर असं वाटलं की 2 कॉलममध्ये वर्कआउट करायचं आहे, तर इथे यू कॅन जस्ट चेंज राईट डाऊन हिअर सिम्पल वे नेम कॉमा ईमेल. हे बघा, मी इथे 2 कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केला. ॲक्च्युली युजर डेटा 3 मध्ये 3 कॉलम होते, पण मी त्याच्यापैकी 2च कॉलममध्ये डेटा इन्सर्ट केला आहे. लाईकवाईज यू कॅन वर्कआउट एक्झिक्यूट. कुठे कोणाला काही प्रॉब्लेम जात असेल एक्झिक्युशनला, प्लीज फ्री टू आस्क. इवन दो इफ यू आर गेटिंग द एरर, प्लीज टेल मी, आय विल हेल्प यू टू सॉर्ट इट आउट. ओके, इफ यू आर फेचिंग द एरर एनीवेअर, प्लीज लेट मी नो. Clear guys? Just we are write down the SQL command. It can be execute on any database. ही कुठल्या पण डेटाबेसवर आपल्याला एक्झिक्यूट करता येते.
Go fast, your turn. Let me know once it is done. Guys, done? But output? Should I wait? कोणाला कुठे एरर जात असेल तर प्लीज टेल मी. Execute. Now we have to go for what? Select operation. We have to go for what? Select operation. Now what we can do for select? Select means what? Just showing the whole data from the table. आपल्याला काय करायचं आहे? कंप्लीट डेटा शो करायचा आहे. ओके, जसा आपण डेटा इन्सर्ट केला तसंच आपल्याला काय करायचं आहे? डेटा शो करायचा आहे. सो हाऊ वी कॅन वर्कआउट, हाऊ वी कॅन एक्झिक्यूट. जस्ट अ मोमेंट गाइज. From table name we'll give a record from complete table. Okay, now I want the data from particular column. Okay, I want data from particular column. Particular column मधला डेटा मला पाहिजे.
So how we can get the data from particular column? Okay, how we can get the data from particular column? Particular column means only I want the data of column having name is name, or I just want the data from email. Okay, मला एक तर नेमचा डेटा लागेल किंवा ईमेलचा डेटा लागेल. Okay, so how we can go for this? How we can work out for this one? Okay, so what is the way to be go? What is the way to be work out? Just write down here. Select name from user data. Select name from user data. Am I clear? Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. If you want Yes, sir. to select the record from particular column, if you want to select the data from particular column, then you have to use select column name from table name. Select column name from table name. Select column name from table name. Am I clear, guys? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Okay, that's the way to be go. That's the way to be execute. Execute it fast. पहिलं सिलेक्ट जो होतं ते कंप्लीट टेबल होतं. दुसरं जे सिलेक्ट आहे ते पर्टिक्युलर कॉलम सिलेक्शन आहे. पर्टिक्युलर कॉलम सिलेक्शन मीन्स वॉट? वी कॅन सिलेक्ट द डेटा फ्रॉम 2 or more कॉलम्स. जसं तुम्हाला वाटलं की 2पेक्षा जास्त कॉलमचा पण डेटा घ्यायचा आहे, तर यू कॅन जस्ट टेक दॅट वन. चलो डन. Yes, sir. ओके, सी लेट मी शो यू वन मोर थिंग. आता जो लास्ट टेबल आपण क्रिएट केला होता ना, युजर डेटा 3 नावाचा. सी आता याच्यामध्ये जर मी म्हटलं की मला फक्त याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम इज ऑफ UID, सेकंड कॉलम इज ऑफ नेम, अँड थर्ड कॉलम इज ऑफ ईमेल. सो व्हॉट आय वॉन्ट टू डू, I just want to select the data from name and email. I just want to select the data from name and email. So how we can select that one? In what way we can select that one? Select, you have to write down here name comma email, name comma email from user data 3. Okay, you have to write down this simple program. Select name comma email from user data 3. Name comma email from user data 3. What is the meaning of this? You can just select the data from particular column. Okay, you can select the data from particular column. Am I clear, guys? Yes, sir. Clear. Okay. Yes, sir. Execute fast. Select the data from particular table, particular column in a particular table. Then we have to go for the next one. Hello, sir. Yes, beta. So whether queries describe table name and select star from table name shows same results. Select, come again. Select star from table name and describe your table No, name. no, no. Both are different. Describe table name means what? It will describe whatever the columns present in a table. Okay. It just describe what are the columns are present in a tables. Okay. And what it does, select star from table name, it just help us to get what are the data present in a particular table. Am I clear? Where clause, select star from user data 3 where UID is equals to 2. Getting my point, guys? Yes, sir. Okay, Yes, now. sir. So here we can Yes. write down the query with where clause. Note it down. We can write down a program with where clause. हम लोग प्रोग्राम लिख सकते हैं with a where clause. Am I clear? Yes.
ओके ना, चलो डन. Yes, sir. Now what the thing we have to work out, we just want to go with the simple execution. Now what I want exactly, you have to select the record from the table user data 3 जहाँ पे UID 2 हो और name IBase हो. Are you getting me? I want the output, मुझे ऐसा रिकॉर्ड चाहिए जिसका यूज़र आईडी 2 होना चाहिए एंड नेम आईबेस होना चाहिए. Am I clear what I am expecting? Yes. Execute. You are done. I just want the record in which your user ID is 2 and name is IBase. Done, sir. Yes, sir. Done. Is it done? What is the query? Yes. Select Select star from table name Hmm. where UID is equals to 2 and name is equals to single quote IBase. Yeah. Simple. What the thing you have to work out? You have to write down select star from table name where UID is equals to 1. UID is equals to 1. What the query? How we can use the AND operation in query? AND operation in query. Select star from user data 3 where UID is equals to what? 2 and 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 name is equals to in single quotes IBase. Okay, it will just give us the output like this one. So what it does, it compare the both conditions. हा दोन्हीलाही कम्पेअर करेल. याचं म्हणणं काय, UID पण 2 असला पाहिजे आणि नेम पण IBase असलं पाहिजे. दोन्हीही कंडिशन 2 असल्या तरच हा एक्झिक्यूट करेल. एम आय क्लिअर गाईज? आता पहा, मी जर इथे लिहिलं IBase 1 2 3 आणि एंटर केलं, सो व्हॉट इट डज, विल इट गिव्ह अस द आउटपुट? No. देतोय का आउटपुट? No, sir. नो. का नाही देत आहे? And name equal to not the IBase, sir. हमने 130 डाला आपको. UID 2 मैच होतोय. UID 2 मैच होता है बट नेम मैच नहीं होता है. एंड मीन्स व्हाट? व्हेन बोथ कंडिशंस आर ट्रू then and only then it will execute. Is that clear guys? Yes, sir. Clear. Yes, sir. Execute sir. now. Let me know once it is done. तसंच आपण OR पण वापरू शकतो. As we are use the AND, we are just going to be used here at the place of AND. We are just using OR as well. Okay, so we are just getting the output like this. Am I clear? Yes, sir. Yes, sir. Yes, Okay, sir. no? So likewise the story we can work out. Likewise the story we can execute. Select star from user data 3 where UID is equal to 2 or name is equal to this one. So it just giving us the output like this. आता OR मध्ये काय असेल पहा, आयदर OR म्हणजे काय, दोघांपैकी एक जरी कंडिशन मॅच झाली
तरी तो रेकॉर्डला रिट्राईव्ह करेल. कीप दिस थिंग इन टू युअर माइंड. when you are talking about this and condition, in and condition both things must be true. ओके, तुमच्या दोन्हीही कंडिशन्स काय असायला पाहिजे, ट्रू असायला पाहिजे. बट वेन यू आर गोइंग फॉर ऑर कंडिशन, आयदर ऑर कंडिशन मस्ट बी ट्रू. इट्स नॉट नेसेसरी बोथ मस्ट बी ट्रू. एम आय क्लियर? Yes, sir. Okay. So likewise we have to execute about this select operation. Now after that there is some more queries we have to work out. Okay, we'll stop today here. We'll meet back again on tomorrow at same time. Till bye bye, good night, take care guys. Good night, sir. Good night.